महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, आपण आता आलेलो आहे सह्याद्री नगर इथे, जिथे अनिकेत रसाळ यांच्या घरी खूप छान असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे। खूप छान सजावट केलेली आहे, एका मंदिराची प्रतिकृती त्यांनी केलेली आहे। तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे? पौराणिक काळातलं मंदिर बनवलेलं आहे आणि दगडूशेठची कायमस्वरूपी मूर्ती असते आमची बनवलेली पॅटर्न आणि दागिने वगैरे चांदीचे केलेले आहेत आम्ही थोडे थोडे। तुमच्याकडे कायम ही एकच मूर्ती बसते का? एकच मूर्ती म्हणजे बसवतो। किती वर्ष झाली? आता नाही म्हटलं तर एक 12-15 वर्ष तर झाले, 12-15 वर्ष। म्हणजे 15 वर्ष एकच मूर्ती असल्यामुळे तुम्ही हळूहळू त्याचे हे सगळे दागिने केलेले आहेत। अच्छा, बाकी हे मंदिर कुणी कुणी बनवलं किंवा कुणी कुणी मदत केली? हे भाचा एक आहे निखिल माने म्हणून, हे मिसेस परत मुलगा, असं आम्ही सगळं मिळून केलेलं आहे। काय ठरवलं होतं, म्हणजे का असं करायचं, काय विशेष कारण? टायमाला मी वेगवेगळं असं डेकोरेशन करतो आम्ही। हां, आता पहिल्यांदाच दिले आम्ही ह्याच्यासाठी, नाही तर आम्ही कधी असं देत नाही एवढं। आणि तुम्ही काय सांगाल, घरी गणपती आल्यावर काय काय करावं लागतं, काय काय वातावरण? गणपती घरी आल्यानंतर छान वाटते, घरी प्रसाद, मोदक, खीर सगळं बनवतो। आमच्यासाठी आज मोदक बनवलेत का नाही? तर बघताय तुम्ही माझ्या मागे खूप छान देखावा सजावट त्यांनी केलेली आहे। खूप छान त्याला एक आरास आहे, सिंहासन त्यांनी केलेलं आहे, किरीट आहे, कान आहेत चांदीचे, बाकीचे सगळे गळ्यातले दागिने असू देत किंवा धोतराचे त्याचे काठ असू देत, पुढे मोदक आहेत। तर या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप कौतुकाने केलेल्या आहेत आणि आपला बाप्पासाठी तर आपण सगळंच मनापासून नक्कीच करत असतो आणि तुम्ही पण नक्की करत असाल तर आमच्याबरोबर जॉईन व्हायला हरकत नाही। असेच देखावे किंवा अशी सजावट आपण बघत राहू नक्कीच। धन्यवाद।